आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। कर्जत तालुक्यातून सध्या हादरवून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत, ज्यात प्राणघातक हल्ले, खून, धमक्या या घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सध्या अशीच एक घटना कर्जत शहरातून समोर आली आहे, ज्यात भर बाजारात एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे। काल रविवार 11 मे रोजी ही घटना घडली असून यात एका व्यक्तीवर झालेल्या हल्ल्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। जमीर अन्सारी असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। त्यांचं आमराई येथे न्यू फॅशन ब्युटीक नावाचे कपड्याचे दुकान आहे। ते दुकान सुद्धा हल्लेखोराने फोडून नुकसान केलं आहे। त्यामुळे कर्जतमध्ये कायद्याचा धाक राहिलाय का असा प्रश्न उपस्थित होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार हल्ला करणारा त्यांचाच नातेवाईक असल्याचं समोर आलंय। यामध्ये सद्दाम अन्सारी आणि हमीद अन्सारी अशी हल्ला करणाऱ्यांची नावं आहेत। या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हमीद अन्सारी पोलिसांच्या ताब्यात असून सद्दाम हा फरार आहे। पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून हा वाद उफाळून आल्याचं बोललं जात आहे। दरम्यान सद्दाम अन्सारी याला जमीर अन्सारी यांनी काही पैसे दिले होते आणि तेच आपले पैसे परत मिळावे यासाठी जमीर अन्सारी हे सद्दाम याच्या पत्नीला फोन करत होते। यातूनच रागाच्या भरात त्याने हल्ला केला असल्याचा पीडित कुटुंबाचा आरोप आहे। दरम्यान काल जमीर अन्सारी हे आपल्या अमराई येथील न्यू फॅशन ब्युटीक या दुकानात काम करीत असताना सद्दाम अन्सारी तेथे आला आणि जमीर अन्सारी यांना शिवीगाळ करीत मारहाण केली। यानंतर सद्दाम अन्सारी याचा भाऊ हमीद अन्सारी हा जमीर अन्सारी यांच्या दैवली येथील घरी गेला। तिथे सुद्धा त्याने जमीर अन्सारी यांच्या कुटुंबियांची वाद घालत मारहाण केली। यात जमीर अन्सारी यांचे भाऊ अमीर अन्सारी यांना हमीदने मारहाण करीत हाताला जोरदार चावा घेतला। यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं। पोलिसांनी त्यांना उपचाराकरता सरकारी दवाखान्यात पाठवले। यावेळी भूक लागली म्हणून जमीर अन्सारी बाजारात काहीतरी खाण्यासाठी गेले। यानंतर ते पुन्हा कर्जत पोलीस ठाण्यात येत असताना सरकारी दवाखान्यासमोरच भर रस्त्यात सद्दाम आणि हमीद अन्सारी यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। यात पाईपने केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले। भर रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांची मात्र पळापळ झाली। यावेळी तेथे उपस्थित असलेल्या व्यापाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करीत हल्लेखोरांना पळवून लावले। मात्र या हल्ल्यात जमीर अन्सारी यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे। मी माझे शोरूमला होतो, ते काल कुठे एक कामासाठी खाली उतरलो। खाली तो मला भेटता सद्दाम अस्कर अन्सारी, तो मला खाली भेटता, मला धमकी दिली। माझ्यावर त्यांनी तेव्हा पण हात उचलता। माझा मित्र म्हणून माझ्याबरोबर एक मित्र होता नदीम कुरेशी, त्याच्यामुळे मी तेव्हा वाचलो। नंतर मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेलो। पोलिसमध्ये कंप्लेंट द्यायला गेलो। आधी त्याच्या भावाला मी फोन केला। त्याचा भाऊ घरी आला। घरी येऊन त्याने शिवाय केली, तुझे कांद्याला जास्ती दात आलेत का अशी तिने मला शिवा दिली। माझी बायकोवर ते हात टाकला। माझे दादाला त्यांनी चावलं। माझ्या मुलीला तिने कपडे काढले, माझी बायकोचे पण कपडे काढले। ते सगळे आम्ही पोलीस स्टेशनला मिळून सगळं दाखवलं। माझ्या दादाचा बरं मेडिकल झालं। सकाळपासून मी पोलीस स्टेशनला आलो। आता मला थोडीशी आधी भूक लागली तर मी वडापाव खायला सट्टूकडे आलो। बाहेर निघालो, त्याने माझ्या मागून द्वार केला। एक माझ्या डोक्याला हात मारला, नंतर दुसरा मी हातावर थांबला। माझा भाऊ माझ्यासोबत होता, माझा एक मित्र माझ्यासोबत होता, म्हणून मी वाचलो। का त्याने माझे दिवस घेतला असता। तो माझ्या शोरूमला गेला आणि तिथे तोडफोड केली, काचा फोडली माझी, माझा CCTV फोडला, कॅमेरा फोडला आहे, माझे काचा दरवाजा फोडला, काउंटर फोडला। त्याने माझे कामगार होते त्यांच्यावर ते हात उचलला, त्यांच्यावर हातावर काचा लांबलेली आहे। त्या कामगारांना मी माझे वर्कर आले त्यांना मी पोलीस स्टेशनला बोलवला। पोलीस स्टेशनला येऊन पोलीस समोर त्याची बायकोनी माझ्या वर्करवरती हात उचलला या आणि एक ही पोलीस लेडीज त्यांच्यामध्ये आली आहे सोडवाल। हे सगळं पोलीस स्टेशनचे गेटाच्या समोरच आहे आणि लेडीज पोलीस पण समोरच उभी होती, पण कोणी काही ॲक्शन घेतला नाही। दरम्यान एकाच दिवशी 3 ठिकाणी हल्ल्याची घटना घडल्याने शहरात मोठी खळबळ माजली आहे। इतक्या बिनधास्तपणे कायदा हातात घेतला जातोय, त्यामुळे खरंच आता आरोपींना पोलिसांचा धाक उरलाय का असा प्रश्न निर्माण होत आहे। यापूर्वी भर रस्त्यात हल्ला झाल्याच्या घटना समोर आल्यात, त्यामुळे हल्लेखोर इतक्या बिनधास्तपणे कायदा हातात घेत असतील तर आता पोलीस याला कसा चाप बसवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।